नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आजची रेसिपी करते पालक चणा. पालक चण्यासाठी लागणारा एक बाउल मी चणा घेतलेला आहे. एक बाउल चणे घेतलेले आहे मी. ते कुकरला 3 शिट्या काढून घ्यायच्या. एक बाउल चणे घेतले मी. 2 बाउल पाणी घ्यायचं, म्हणजे 2 वाट्या मोठ्या वाटीने. आणि त्याच्यामध्ये एक कलमीचा तुकडा घालायचा आणि थोडं तेजपत्ता घालायचा आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. थोडं मीठ टाकून घ्यायचं. कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. पाणी बॉईल झालेलं आहे. आपण पालक टाकून घेऊ याच्यामध्ये. आणि पालक चणा करायचा आहे, त्याच्यासाठी बॉईल करून घ्यायची. थोडं मीठ घालायचं, थोडी साखर, कलर बदलत नाही त्याच्यासाठी. थोडी बॉईल होऊ द्यायची. असं पालक झालेली आहे. आपली पालक झालेली आहे. काढून घ्यायची आणि मिक्सरला वाटून घ्यायची. मिक्सर आणि दही, पालक आणि दही मिक्सरला वाटून घ्यायचं. 2 स्पून दही घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. कढई गरम झालेली आहे. तेल घालून घेऊया. थोडं जिरं घालून घ्यायचं. कांदा घालून आपला कांदा झालेला आहे छान. त्याच्यामध्ये मी मिरची आणि अद्रक लसूण घेतले आहे. मिक्सरला वाटून छान होऊ द्यायचं. त्याच्यात मसाला टाकायचा. थोडी हळद घालायची, थोडी धने पावडर, जिरं पावडर, थोडं तसं मी मिरची घातलेली आहे. थोडा हिंग घालायचा. आणि त्याच्यामध्ये मी थोडी टमॅटो पुरी घातलेली आहे. एक टमॅटो पुरी घालायची. कमी घालायचं, चण्यामध्ये पण असतो. पालक प्युरी घालून घ्यायची. आपण पालक मिक्सरला वाटून घेतली. छान होऊ द्यायची. चणे घालायचे. आता चणे घालून घ्यायचे आणि छान होऊ द्यायचं. चणा पालक एक उकळी काढली की भाजी रेडी होईल. आपली भाजी झालेली आहे. का आपण चणे पण बॉईल करून घेतले होते, त्याच्यामुळे काही जास्त शिजायची हे शिजू नाही द्यायची जास्त. पहिलेच शिजलेले आहे, त्याच्यामुळे आपली पालक चणा तयार रेडी झालेली आहे भाजी. आपली भाजी रेडी आहे.
सर्व करून घेतलेली आहे पालक चना रेसिपी.